बातमी अजित पवारांसंदर्भातली राष्ट्रवादीतील 2 गटात साहेबांवरनं जोरदार वाकयुद्ध रंगतंय। अजित पवारांच्या वक्तव्यानं अमोल कोल्हेंनी त्यांना चांगलेच टोले लगावलेत। नेमकं काय घडलंय बघूया। अजितदादा म्हणतात आता मीच साहेब, पुतण्या झाला साहेब, साहेबांवरून जुंपली। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता आपणच साहेब असल्याचं विधान अजित पवारांनी केलंय। पुण्याच्या खेडमधील शेतकरी मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलं। त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी यावरून अजित पवारांना चांगलंच घेरलं। कोल्हे यांनी अजित पवारांना चिमटे तर काढलेच, मात्र महाराष्ट्रात खरे साहेब कोण आहेत याची नावही सांगितली। अजित पवारांना चांगलेच टोले लगावलेत। कोल्हे यांनी केलेली ही टीका अजित पवारांच्या जिव्हारी लागणारी आहे। त्यामुळे त्यांच्या या टीकेला अजित पवार काय उत्तर देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। नेमकं साहेबांवरून का जुंपली आहे पाहूया। पुढची जबाबदारी तुमच्या मनाची आहे कारण पूर्ण महाराष्ट्र जाणतो की साहेब दोनच, एक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि दुसरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनाच आमची पिढी तरी साहेब मानते। आणि एवढी वर्ष आदरणीय पवार साहेबांच्या सहवासात घालवल्यानंतर दादांना याची नक्कीच जाणीव असेल की केवळ पक्षाचा अध्यक्ष म्हणजे साहेब होणं नाही। पुण्याच्या खेडमध्ये अजित पवारांनी शेतकरी मेळावा घेतला होता। या मेळाव्यात जे बॅनर लावण्यात आलं त्यावर खासदार अमोल कोल्हेंचा फोटो होता। त्यामुळे आधीच यावरून चर्चा रंगली असताना अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यानं हा मेळावा चर्चेचा विषय ठरला। मात्र ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर साहेबांवरील वक्तव्यानं वातावरण तापलंय। अजित पवारांच्या या वक्तव्याचे काय राजकीय पडसाद उमटणार हेच पाहायचं। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।